तर चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तेजस मात्र सर आपली सलामी जोडी मैदानावरती जमलेल्या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही आज या मैदानावरती सहर्ष स्वागत करतो. आणि सलामीचे दोन तुम्ही ओपनर्स फलंदाज पाहताय. तकदीर जो भन्नाट फॉर्म मध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहतो, यंदाचं सीझन त्यासाठी थोडंसं खडतर आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आय होप की लवकरच तो देखील कमबॅक करेल आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा या पट्ट्यानं दमदार कामगिरी केली. परंतु तितकाच भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संदेश गोंदीला तुम्ही पाहताय. आणि या संघाचे आमचे बिग सपोर्टर, बिग समर्थक गोल्डी एंटरप्राइजेसचे सर्व सुहास शेठ गोंदी साहेब, आपला मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तर जे हनुमान कामोटे संघाचे कॅप्टन निको आलेत. आणि साई स्पोर्ट्स खारबाव, चला खारबाव संघाचा संघनायक यावा आपण देखील. बाहुबली सूरज की उमेश? हॅलो, चला दोन्ही संघनायक या, खारबाव आणि कामोटे. टॉस साठी यायचं आहे बघा लगेच. तर सलामीचा गोलंदाज मुरबी संघाकडून आपण पाहताय तो म्हणजेच विघ्नेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये मेडम षटक फेकलत वाकलिंग संघाविरुद्ध आणि तो मॅन ऑफ द मॅचचा मान क्रिएटर तोच विघ्नेश आला आता गोलंदाजीसाठी. तर खारबाव संघाचा संघनायक या ठिकाणी आलेत. तर या लगेचच निकू या आपण देखील टॉस करूया दोन टीम मध्ये. तर चला मॅच मध्ये जाऊया. मॅच ऑन. लेफ्टी वर्सेस लेफ्टी बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट डिलिव्हर्ड करतायत. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. इथून जो संघ जिंकेल तो थेट जाईल पुढच्या फेरीमध्ये. स्ट्राईक एंडला संदेश, नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय तो म्हणजेच तकदीर आणि वेगवान गोलंदाज विघ्नेश, ज्याने लेदर क्रिकेटमध्ये देखील भरीव कामगिरी सातत्याने तुम्ही पाहताय. आणि टेनिस बॉल मध्ये तितकीच दमदार त्याची कामगिरी. पहिलाच बॉल मिस्ड आणि विकेटचा प्रयत्न, शॉट केवरला. क्षेत्ररक्षक आहेत आणि ओंकारच्या माध्यमातून आज झेल टिपला गेलाय. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं बॅटल एका क्षणाला वाटलं होतं की या मॅच मध्ये संदेश गोंदी तडाखेबंद फलंदाजी करेल. कारण आत्ताच झालेली आम्हाला नटराज कला क्रीडा मंडळ नावाची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये बनकोडे संघाविरुद्ध जवळ 6 बॉल. तर प्रवीण इथे टॉस केला जातो. एका बाजूला कामोटे तर दुसऱ्या बाजूला खारबाव. अशोक मडवी साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. तर खारबाव संघ इथे टॉस जिंकला. फक्त निर्णय सांगा. हे स्पेल्डिंग आहे. सामना इथे सुरू आहे. खारबाव वर्सेस कामोटे ह्या नंतरची लढत असेल. खारबाव संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. वलूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया प्रवीण गायकर यांचा आवाज. थँक्यू सर. साई स्पोर्ट्स खारबाव आणि तुम्हाला मॅच पाहायला मिळेल जे हनुमान कामोटे या दोन संघांमध्ये. तर पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन करत असताना गोलंदाज तुम्ही विघ्नेशला पाहताय. आणि जर विचार केला तर या मॅचचा महत्वपूर्ण मॅच दोन टीमसाठी. इथून थेट जिंकेल तो जाईल तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. एक सामना जिंकत या फेरीमध्ये आता दाखल झालेत. लेफ्टीच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा लेफ्टी फलंदाज तुम्ही पाहताय. जसे बाद झाले संदेश गोंदी त्याच्यानंतर शुभमला लगेचच इन केला गेला इन ॲट नंबर 3 फंडाऊनच्या भूमिकेमध्ये. कारण लेफ्टी गोलंदाज असल्यामुळे त्यांनी हा तुम्ही पाहताय लेफ्टी फलंदाज मैदानावरती पाठवलाय. चिकू वर्सेस म्हणजे शुभम विरुद्ध तुम्हाला ही फाईट पाहायला विघ्नेशच्या दोन खेळाडूंमध्ये. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 8 चेंडू एकूण फेकलेत विघ्नेशने आणि 8 चेंडूंमध्ये 3 विकेट, एकही धाव खर्च केली नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा किती वेगवान मारा त्यांनी केलाय. यावेळी प्रॉपर टायमिंग बॅटच्या मिडल मध्ये लागलाय. बॉल जाईल सीमा रेषा, बॉल बाहेर, षटकार. जबरदस्त सुरुवात करत असताना डाबाची आणि 6 धावेच्या मदतीनं स्वतःचा खाता देखील उघडत असताना आणि संघाचं खातं देखील उघडत असताना फलंदाज शुभम याच्या बॅटमध्ये षटकार. शेवटी मागाशी चर्चाही केली होती की जेव्हा मॅच खेळत होता तो म्हणजेच बोनकोडे विरुद्ध बामण डोंगरी शेवटच्या 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज असताना आणि खास करून जे 3 षटकार ठोकले पार्थ चंदनच्या अगेन्स्ट ते म्हणजे संदेश गोंदी. म्हणजे लेफ्टी वर्सेस लेफ्टी कधी तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला गोलंदाजाला शक्यतो जास्त अडचणी होत असतात. पहिले 2 बॉल अगदी वेगवान पाहिलेत,
त्याच्यानंतर अचूक फटका तुम्ही पाहिला तो म्हणजेच शुभम याच्या बॅटमधून षटकाराला 6 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. एक गडी बाद असताना टीम अर्चित एंटरप्राइजेस 11 बामण डोंगरी. ओपन एकदा अकुटाप्याचा बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक गुड कॅच. सॅम ठाकूर त्या ठिकाणी होते. रनिंग कॅच या ठिकाणी पकडत असताना एका क्षणाला वाटलं होतं की कॅच ड्रॉप होईल, परंतु जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपत असताना दुसरा धक्का लागलाय. अजून एक काटा दूर केलाय तो म्हणजेच गोलंदाज तुम्ही पाहताय तो विघ्नेश पाटील. या गोलंदाजानं संकेत पाटील सारखा ताकदवर गोलंदाज असताना देखील विघ्नेशवरती दाखवलेला विश्वास, कारण या दोन संघांमध्ये भरपूर वेळा सामने झाले संदीप पाटील सर, त्याच्यामुळे कदाचित या उणीवा धुणीवा दोघांच्या माहिती असतील. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोक्यात, कलू दे वेड्या आकाशाला खरी तुझी अवकात, हे सांगत असताना जरी माझ्या समोर दोन्ही लेफ्टी फलंदाज असले तरी मी मात्र घाबर नाहीये, मला फरक पडणार नाहीये, हेच त्याने सांगितलंय आतापर्यंत. 4 बॉल 6 धाबा आतापर्यंत लागल्या, 2 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहताय आर्यन नाईक. उल्वे नोड प्रीमियर लीग सीझन 6 पर्व आपण पाहिलं नावे गावामध्ये, तेव्हा या खेळाडूने भरीव कामगिरी केली. जीत खोत सारखा ताकदवर खेळाडू या टीम मध्ये. त्याच्यानंतर आर्यन, क्रिश असे दिग्गज युवा खेळाडू ज्याने भरपूर भरीव कामगिरी आतापर्यंत केली आहे या बामण डोंगरी क्रिकेट संघासाठी. मागच्या मॅच मध्ये मला वाटतं आर्यन सामनावीर ठरला होता, तो आता आलाय, माफ करा क्रिश ठरला होता, आता आर्यन आलाय फलंदाजीसाठी. नेक्स्ट मॅच खारबाव विरुद्ध हनुमान कामोटे, त्याच्यानंतर टेंबिवली विरुद्ध कासार वडवली अंबिका किराणा स्टोअर. फुटॉस बॉल हलक्या हाताने स्लॅश केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून बॉलला उचलतील अडकवतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 7 या धावसंख्येवरती. पहिले षटक मार्गस्थ असताना पॉवर प्ले P1 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला एक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी दिलं जाईल. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो की ज्यांच्यामध्ये धमक आणि ज्यांच्यामध्ये क्षमता असते. भव्य क्षमता कुठल्या संघामध्ये पाहायला मिळेल? आज काही चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जय हनुमान कामोटे विरुद्ध खारबाव नेक्स्ट मॅच, त्याच्यानंतर बोनकोडे विरुद्ध जय अंबिका किराणा स्टोअर 11 माफ करा कासारवाडोली विरुद्ध टेंबिवली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. काही संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित आणि त्याच्यामध्ये वाईल्ड कार्ड संघाने एंट्री देखील देण्यात आली. फुल टॉस बॉल आपल्या लय मध्ये येत असताना ठोकला इथे तकदीरनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने दर्जेदार चौकार, आणि चौकाराच्या मदतीने ज्या विघ्नेश पाटीलने पहिल्या मॅच मध्ये मिडन ओव्हर फेकला होता त्याच विघ्नेशवरती पहिल्याच पॉवर प्ले मध्ये आता 11 धावा ठोकल्यात. 2 गडी बाद. मॅच चांगली पाहायला मिळेल. दोन्ही टीम मध्ये तितकेच ताकदवर फलंदाज, तितकेच ताकदवर गोलंदाज, आणि त्याच ज्या जोरावरती हे दोन्ही संघ आता मजबूत फाईट देतील या मॅच मध्ये. 1 ओव्हर 11 2 गडी बाद. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या टीम मुरबी, जास्त उशीर करू नका. जेव्हा ड्रिंक पिक तुम्हाला हवा असेल तेव्हा तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. विकी पाटील देखील चांगली गोलंदाजी करतो, कधी कधी बंटी ठाकूर वरती देखील वेळ आपल्याला पाहायला मिळते. शुभम ही गोलंदाजी करू शकतो, वेळ आली तर सर्वेश ही गोलंदाजी करू शकतो. परेश आहेत, विकी, त्याच्यानंतर कधी कधी ओमकारने ही पार्ट टाइम गोलंदाजी केलेली या संघासाठी. एकूण 11च्या 11 गोलंदाज तुम्ही या टीम मध्ये पाहताय. तितकेच ताकदवर बामण डोंगरी संघामध्ये देखील आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपण चंदन असल्याची घोषणा चंद्राला कधीच करावी लागत नाही, कारण त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत असतो. आणि आज रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तरी संपूर्ण ठाणेमध्ये देखील या टीमने आपली छाप सोडली. मग केंद्रीय मंत्री चषक स्पर्धा असू द्या, आताच बामण डोंगरी संघाने देखील चांगली कामगिरी केली रतनबुवा ट्रॉफी मध्ये. तो संघ याच परिसरातील, आणि ती बाईक जी आपण केंद्रीय मंत्रीची स्पर्धा 26 बाईकची स्पर्धा ती देखील जिंकण्याचा विक्रम याच बामण डोंगरी संघाने केलाय. सिद्धार्थ 11 तेव्हा त्या संघाचं नाव होतं, परंतु या स्पर्धेमध्ये अर्चित एंटरप्राइजेस मिलिंद शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहताय. मुरबीच्याही मैदानावरती आम्ही 26 बाईकची स्पर्धा पाहिली. संदीप पाटील सर असतील आणि त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषकचं आणि दमदार आयोजन त्या ठिकाणी पाहिलं. सो जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा 3 षटके असतील. अजून 18 बॉल मध्ये कमीत कमी या ठिकाणी 30 ते 35 धावा जमवल्या तर आय थिंक फायटिंग टोटल 45 धावांचं या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लेग कट करायचा होता, बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने बॉलला स्लॅश केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत मागे, परंतु अडवण्यामध्ये अयशस्वी. बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. गुड बॅटिंग. बघा किती चांगला क्लास तुम्ही त्याचा पाहताय. अगदी कमी वयामध्ये त्याला हाय बॅटिंग करण्याची जबाबदारी लवकरच त्याच्या खांद्यावरती आली, कारण तुम्ही जेव्हा स्वतःला सिद्ध करता तेव्हा तुम्ही प्रसिद्ध होता, आणि कदाचित इथे प्रसिद्ध होत असताना तुम्ही हा खेळाडू पाहताय तो म्हणजेच आर्यन.
यावेळेस गुडघा वाकून केल्याचा प्रयत्न केला होता. अलॉंग द कार्पेट मिड विकेटला बॉल जाईल. एक धाव पूर्ण अतिशय वेगाने पहिली धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. एकच धाव फक्त मिळेल. सिंगल घेऊन स्ट्राईकला तुम्ही आता पाहताय तो म्हणजे तकदीर. वैयक्तिक 6 या धावसंख्ये 4 या धावसंख्येवरती आर्यन खेळताय. 3 बॉल 6 यावरती आणि 400च्या स्ट्राईक रेटने आपल्या डावाला सुरुवात केली होती ती तकदीर यानं. रोशन शेठ पाटील 12-12 किंग आमदार चषक जी स्पर्धा आम्ही पाहिली काही वर्षापूर्वी त्या स्पर्धेमध्ये देखील तकदीरने भरीव कामगिरी केली. आपली बाईक देखील त्यांनी त्या स्पर्धेमध्ये पटकावली. तितका चांगला दर्जाचा ओपनर कसा असावा हे त्याने बहुतांश वेळेला बामणनोंगडे संघासाठी सिद्ध केलंय. आणि इथे ते देखील सांगत असताना 2 गडी जरी बाद झाले तरी मला माझ्या संघाचा डाव सावरायचा एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करून एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे हेच सांगत असताना वेगवान बॉल पाहिला. लाऊड अपील केली गेली पंचांकडे परंतु यष्टीरक्षकाच्या मागे चांगली फिल्डिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना गुड बॉलिंग गुड कमबॅक. संकेतच्या माध्यमातून हा तुम्ही कमबॅक पाहताय. चला 85 जास्त वाद घालू नका. तो निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 16 धावसंख्या धावफलकावरती ज्या तकदीरने डावाची सुरुवात चौकाराने केली होती त्याच तकदीरला थोडस थांबवण्याचा प्रयत्न केलाय. कोणती वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्व आणून देतो. शरीराला आकार देणारा व्यायाम कुंभार म्हणजे व्यायाम. तसेच क्रिकेट खेळत असताना दमदार आकार देणारा म्हणजे तुमची मेहनत आणि तुमचा अभ्यास आणि सराव. तो यावेळी सलंग कार्पेट शॉट फुल एक पंचांच्या अगदी जरूर बॉलला काढलाय. स्क्वेअरली क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. कदाचित पहिली धाव वेगाने घेतली असती ही धाव देखील कंप्लीट झाली असती परंतु एकच धाव एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 17. मामा आणि भाचा ही जोडी तुम्ही मैदानावरती पाहताय. मामा भाच्याच्या रक्तातच क्रिकेटच करून बामणनोंगडी संघाला नेहमीच या 2 पट्ट्यांनी महत्वाच्या स्थितीमध्ये आणून ठेवण्याचं काम केलं. जेव्हा संघ अडचणीत असतो ना तेव्हा या पट्ट्यानं बरीच कामगिरी केली. विकेटचा प्रयत्न केला होता परंतु यावेळी मिडलला पगबाधा लेग बिफोर द विकेट. फलंदाज होईल बाद. पहिला गडी या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये बाद करत असताना आणि एकूण 3रा धक्का लागेल तो टीम अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणनोंगडी टीमला. चांगली बॅटिंग करत होती परंतु स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मिडल स्टंपला अगदी पाहिले गेले आणि त्याच्यानंतर हा पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला विकेट घेत असताना तुम्ही संकेतला पाहू शकाल. एकूण 3रा गडी बाद होईल. थोड्याशा अडचणीमध्ये वाढ. चला न्यू बॅटर होईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक आपण सजवून घ्या. टीम मुरबी 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 17 धावा धावफलकामध्ये प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर जवळजवळ 35 ते 36 लागू शकतात. एखादा ओव्हर जर अगदी 20 ते 18 धावांचा मिळाला तर यापुढेही धावा 40 ते 45 पर्यंत जाऊ शकतात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला ना तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. 2 गडी बाद झाले लवकरच. त्याच्यानंतर 2 खेळाडूंमध्ये पार्टनरशिप चांगली होत होती आणि त्याच्यानंतर ही पार्टनरशिप तोडण्याचं काम तो संकेत पाटील करतोय. आता लेफ्टी फलंदाज केटी कल्पेश ठाकूर आले. चांगला ऑलराऊंडर परंतु पाहावं लागेल संकेतच्या अगेन्स्ट जवळजवळ 5 बॉल त्याने ओव्हर द विकेटने टाकले. आता राऊंड द विकेट आले. त्यांना माहिती लेफ्टी लेग कट ऑफ कट कलिंग बॉल प्रॉपर टायमिंग हवेत केले. साईड स्विंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच. सर्वेश ठाकूर होते त्या ठिकाणी आणि सर्वेश कडून चुका तर होणार नाहीयेत. एक चांगला दर्जेदार गुणवान खेळाडू सातत्याने त्याला तुम्ही पाहिलात आणि त्याच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी लॉंग ऑफला अगदी कव्हर करून स्ट्रेट साईड स्क्रीनच्या दिशेने धावत जात असताना हा झेल टिपलाय तो सर्वेश या खेळाडूने. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहिलात. अतिशय जबरदस्त फिजिकल फिटनेस त्याचं केटीआर तुम्ही पाहताय. परफेक्ट मिडल झाला देखील होता परंतु टायमिंग करू शकले नाहीये आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 4था. जवळजवळ 2 षटक कंप्लीट झालेत. 12 बॉल मध्ये 17 4 गडी बाद. शेवटचे 12 बॉल शिल्लक असतील आणि शेवटच्या 12 बॉल मध्ये किती धावा येतील. सॅम ठाकूर एक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जबाबदारी गोलंदाजीची आता मला वाटते बंटी येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. मुरबी म्हटल्यानंतर आम्हाला भाऊ ठाकूर ग्रामपंचायत सदस्य एकेकालचे दमदार क्रिकेटर बंगुन मुकेश ठाकूर रोशन पाटील असतील नरेश भोईर असतील महेश दलवे असतील ज्याने काल मुरबी संघासाठी प्रेमतुल्यन मुरबी संघासाठी गाजवला सिनियर खेळाडू. त्याच्यानंतर मुरबी संघ आपण देखील यंगस्टर घेऊन चांगली जबाबदारी रायगड ग्रामीण टेनिस विकेट विश्वामध्ये त्यांनी देखील छाप सोडली. तितक्याच ताकदीचा मुरलेला संघ तुम्ही रायगड प्रीमियर लीग मध्ये गौरवाचा मानकरी ठरला तो म्हणजेच बामणनोंगडी संघ तो देखील तितक्याच ताकदीचा. तकदीर जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत धावांचा पाऊस पडेल यात मात्र शंका नाहीये परंतु सध्या दबाव त्यांच्या बॅटिंगवरती आपल्याला पाहायला मिळेल का.
लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, जास्तच अपेक्षेपेक्षा टर्न तुम्ही पाहताय. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल आपण अवांतर वाईट बॉल घोषित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला आतापर्यंत तो 18 या धावसंख्येवरती. जगाला आवडाल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. ओ प्रॉपर टायमिंग, दॅट्स अ क्लिअर हिट. बॉल जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. गरज होती सध्या षटकाराची, कारण सातत्याने गोलंदाज प्रेशर करत होते, त्याच्यामुळे हा प्रेशर मध्ये विकेट देखील गेली आणि इथे बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, कारण इथे हा दमदार षटकार ठोकत असताना तुम्ही पाहताय फलंदाज तो म्हणजे तकदीर. बंटी ठाकूर वरती अटॅक, पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर हा षटकार. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 24 या धावसंख्येवरती. हळूहळू मोठं टार्गेट सेट करण्याच्या तयारीमध्ये तुम्ही पाहताय. अर्चित एंटरप्राइजेस 11 जीवदानी बामणनगरी संघ मिलिंद भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा जाणून घ्या जगात, कारण जो कोणी आम्हाला मिळेल तो डायरेक्ट ढगात आणि ढगात लाइटिंग लावणारा हा तडाखेमंद अजून एक षटकार. आणि 2 षटकारांच्या मधून आता धावा झाल्या 33, म्हणजे ज्या धावांची गरज होती अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणनगरी संघाला त्या धावा आता वेगाने येत आहेत. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये संथ राहिला, संयम राहिला, संत वाहते इंद्रायणी हेच सांगत असताना, परंतु आता मात्र मी थांबणार नाहीये. इथे ठोकले सलग 2 षटकार, 2 षटकाच्या षटकारांच्या मदतीने धावा लागतात त्या फलकावरती. ते आतापर्यंत 30 धावा, 2 बॉल मध्ये 13. जबरदस्त बॅटिंग ऑन हॅट्रिक, षटकाराच्या हॅट्रिकच्या पंधरट्यावरती. शॉर्ट पिच लाईनचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी बॉलला अडवतील. फिल्डिंग चांगली, परंतु 2 धावा सहज पूर्ण करतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. 2 खेळाडूंमध्ये ही चांगली पार्टनरशिप. संदेश पाटील आहेत नॉन स्ट्राईक एंडला, त्याला साथ देतील तकदीर. 2 सख्या भावांची जोडी ही मैदानावरती बहुतांश वेळेला भरपूर कमी हे चित्र पाहायला मिळतं, कारण आज आपण भानुदास इन ऍक्शन मध्ये पाहणार नाहीत. तो देखील दर्जेदार क्रिकेटर म्हणून सातत्याने राहिला बामणनगरी संघासाठी. यावेळी बॅटच्या टो एंडला बॉल लागला, मिड ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंगांचे, दूरवरून अडवतील बॉलला. विघ्नेशच्या माध्यमातून गुड फिल्डिंग. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्यात, तोपर्यंत 2 धावा मिळतील. बॅट्समॅन तकदीर याला वैयक्तिक पोहोचलाय 7-21, म्हणजे जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटनं 7 बॉल मध्ये तो 21 धावा बनवतोय. 34 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. प्रॅक्टिस अशी करा की जसं काही तुम्ही कधी जिंकलात नाहीत, आणि परफॉर्मन्स असा द्या की कसं जाई तुम्ही हरलंच नाहीत. तो अगदी खराब बॉल होता, लेग कट बॉल तुम्ही पाहिलात. हलकीशी अपील देखील केली गेली. बिगीच्या तयारीमध्ये होता, अगोदरच तावामध्ये होता. थोडासा तुम्ही ऍक्शन रिप्ले हा पाहू शकाल. लेग कट जबरदस्त टर्न तुम्हाला पाहायला मिळाली आणि अपेक्षा होत्या की पंचांकडे, परंतु गुड बॉलिंग. यावेळी स्पॅटच्या पुढ्यामध्ये दिला होता, समोर रडार मध्ये आला, आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ क्लिअर हिट. मॅक्सिमम हा 3रा षटकार तकदीरच्या बॅटमधून 27 या धावसंख्येवरती तो पोहोचलाय. आणि महागड षटक तुम्ही या ठिकाणी पाहता. या ओव्हर्स मध्ये जवळजवळ धावा आल्या 23, आणि तीच चर्चा होती की मगाशी 2 ओव्हर मध्ये जर पाहिलात प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता 35, आणि जर एखादा महागड षटक आलं तर 40-45च्या आसपास जाऊ शकतो. आणि आता कदाचित असं वाटतं की काय की 53 ते 55 धावा या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील, त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचं सामर्थ्य तुमच्या मनगटात ठेवा. आणि कदाचित त्या ठिकाणी तो सामर्थ्य दाखवत असताना कदाचित सॅम ठाकूरला 3री ओव्हर जर दिली असती थोडंसं चित्र वेगळं असतं, परंतु जेव्हा लय मध्ये असतो तकदीर, तेव्हा तुम्ही कुठल्याही गोलंदाजाला त्याच्या समोर आणा तो त्याच्याच लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. देवाने सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातलं, पण इथे जो घासला जाईल तोच खऱ्या अर्थानं चमकेल. 27 धावा 9 बॉल मध्ये 40 वरती 4, 3 गडी बाद. शेवटचा स्लॉग ओव्हर. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जवानमान कामोटो विरुद्ध साई स्पोर्ट्स 11 खारबाव. टॉस जिंकला मिळतो खारबाव क्रिकेट संघानं. जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण लगेचच मैदानात उतरायचं ही मॅच संपल्यानंतर. आणि त्याच्यानंतर लास्ट मॅच जवानमान टेंभुर्ली विरुद्ध अंबिका किराणा स्टोर 11 कासार वडवली. गुड बॅटिंग. हलकासा शफल झाला आणि त्याच्यानंतर क्लिअर केला निर्विकेटच्या वरून. तू शेर तो मैं 1.25 शेर. बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां भी सुभान अल्लाह. क्या बात है. संदेश पाटलांचा पोरगा आता मैदानावरती धाडत असताना, कारण त्याला जो आधार असतो तो तकदीरने दिला आणि त्याच्यानंतर त्याने देखील सुरुवात 6च्या स्ट्राईक रेटने इथे करत असताना आयुष्य मगरीसारखं जगायचं. जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल ना तेव्हा हालचाल करायची, आणि कदाचित हालचाल केली. आता ओंकारवरती जबाबदाऱ्या वाढल्या जातील, विकीवरती जबाबदाऱ्या वाढल्या जातील. हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये, बॉल क्षेत्ररक्षक आहेत
एफर्टला जवाब त्या ठिकाणी पाहायला मिळाला तुम्हाला, परंतु कदाचित शुअर नाहीये त्या ठिकाणी सर्वेश. यस पंच, एफर्टला जवाब कॅच पकडलाय ते सांगतात की फलंदाज बाद आहे, परंतु चेक करूया. तिसरे पंच निर्णय देतात, स्क्रीनवरती चेक करतात परफेक्ट कॅच पकडली या नाही. डिसिजन पेंडिंग. एफर्टला जवाब. फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली. या अगोदर देखील त्यांनी झेल कॅरी केले, यावेळी डाईव्ह लागत त्यांनी झेल हा टिपलाय, परंतु प्रॉपर कनेक्टिंग झाला की नाही हे देखील पाहावं लागेल. त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. धावा झाल्यात आतापर्यंत फलकावरती, त्या म्हणजेच 46 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये विघ्नेशने फक्त 11 धावा खर्च केल्या. संकेत पाटीलने 6 धावा खर्च केल्या. बंटी ठाकूरने जवळजवळ 23 धावा खर्च केल्या. एकही गडी त्याला बाद करता आला नाहीये. 2 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा होते, 4 गडी गमावले होते, परंतु बंटी ठाकूरचे षटक महाग ठरलं. समीर ठाकूरला आलेला षटकार ठोकला. दुसऱ्या बॉल ते बिगिटचा प्रयत्न, परंतु हा झेल प्रॉपर झाला की नाही हे देखील चेक करतायत. रिलीज पे आय थिंक बँडेज. सर्वेश डाईव्ह लागत असताना भरपूर चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून. नॉट आउट इशारा आलाय पंचांचा. एफर्ट खूप चांगले होते. हार्ड लक बट गुड फिल्डिंग. सर्वेश भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत धावा मिळते या बॉलवरती. एक धाव. एका धावेच्या मदतीने तुम्ही ऍक्शन दिली, तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकाल. ज्या झेलसाठी थर्ड अंपायर घेतला गेला होता, एक सिंगल मिळेल. आय थिंक शेवटच्या क्षणाला बॉल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो त्याने जमिनीवर टेकला, हेच तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. परंतु एफर्ट खूप चांगले पाहायला मिळाले. गुड फिल्डिंग हे 100% कमिटमेंट असतं तुमच्यासाठी. जेव्हा तुम्ही फिल्डिंग मध्ये 100% देताना तेव्हा तुमच्या गोलंदाजाचा मनोबल तुम्ही वाढवत असता. तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत असते, तर सगळे रात्रभर जागून त्याचीच वाट बघत असते. चला 47 धावा दाखल का चांगली बॉलिंग करते. चांगला कमबॅक सॅम ठाकूर यांचा. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस. डीप बॅकवर्ड पॉइंटला तुम्ही तिथे क्षेत्ररक्षक पाहताय. एक शॉट एक्स्ट्रा कव्हर, आतमध्ये शॉट कव्हर, लॉंग ऑफ. ऑफ साइडची व्ह्यू टचनं तुम्ही फील्ड जी पाहताय. ऑन साइडला टॅप केला बॉलला क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड विकेटला पुन्हा एकदा सर्वेश. एक धाव मिळेल. चांगली फिल्डिंग. सर्वेशने मात्र प्रभावित केला आज आपल्या फिल्डिंग मध्ये. आज नाही तर भरपूर चांगली सातत्याने तो क्षेत्ररक्षण करत असतो. त्याच्या करिअरची सुरुवात जेव्हा झाली, स्वर्गीय दिबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट तुम्ही पाहता तेव्हा चिंचपाडाचं मैदान होता. त्या स्पर्धेमध्ये जेव्हा नवीन त्याची एंट्री झाली आणि त्याने त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकला आणि तिथून त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. जेव्हा जेव्हा मुरबी संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा त्याने फलंदाजी, मग ग्रामबागची चषकची स्पर्धा असू द्या किंवा आत्ताच झालेली आपण शिवाजीनगर आदेश स्पोर्ट्स यांची स्पर्धा पाहिली. फुल टॉस बॉल, हलक्या हाताने बॉल स्लॅश केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला उचलतील परेश. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला आतापर्यंत 49 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल या स्लॉग ओव्हर मध्ये पहिल्या पूर्वार्धातील. प्रेक्षकांची अल्लूट गर्दी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. काही संघ थोडेसे लेट आले, थोडीशी निराशा झाली, परंतु पुन्हा एकदा क्रिकेट सुरळीत झालं. आयोजकांनी घेतलेली मेहनत. तुमच्यासाठी आयोजक या स्पर्धा भरवत असतात आणि त्यांना तुम्ही सहकार्य करणं हे खूप महत्वाचं असतं. सॅम ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेटने. वाकोटाप्याचा बॉल लाऊड अपील केली गेली पंचांकडे, परंतु डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती. वेग थोडासा पाहायला मिळाला या बॉलवरती. मेहनतीच्या काळात कुणावर अवलंबून राहू नका, म्हणजे परीक्षेच्या काळात कुणाची गरज भासणार नाही. खेळ असा दाखवा की जिंकणार नाही चालेल, परंतु आपली छाप मात्र सोडली पाहिजे. 49 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पहिल्या फेरीतील शेवटच्या ओव्हर मधील हा शेवटचा बॉल. टार्गेट सेट किती केला जाईल या शेवटच्या बॉलवरती. फुल टॉस बॉल, बिग हिट, चौथा षटकार. डाव सावरला या पट्ट्यानं. 12 बॉल मध्ये 34 धावांची इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार लावून जाऊ द्या तकदीरसाठी. पहिला डाव संपुष्टात येईल आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 55 धावा आणि जिंकण्यासाठी 14-56 म्हणजे प्रति ओव्हर्स 14.00 ची सरासरी राखावी लागेल. यावेळी पुढचा आवाज जिथे 56 धावा बनतील की थांबवल्या जातील धावतेवरून ऐकूया. तोपर्यंत रोशन पाटील काही सन्मान बाकी असतील ते देखील आपण करून घेऊया.
धन्यवाद रॉकस्टार प्रवीण. 24 बॉलमध्ये 56 धावा असे टार्गेट बनवायचं या खरं तर मॅचमध्ये. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 38 धावा कुठल्या आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 17 होत्या. त्यामुळे धावांचा खरं तर ओघ वाढताना पाहिला. चला प्रॅक्टिस नको प्लीज जास्त. मिळेल तुम्ही टेन्शन तुमचाच ओलून नोडे. खरं तर आज आम्हाला तेजस म्हात्रे यांची बॅटिंग पाहायची होती मित्रांनो, परंतु तकदीरने नाबाद दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. जितकोत नाही आज सैतान बैलाचे मालक रोशन आता 3,54,000ची विक्रमी खरेदी आपण पाहिली. पिंजरचा बेतात बादशाह म्हणून बामणनगर त्याला पाहतो. तो आज इन ऍक्शन मध्ये नाहीये कारण घरी कार्य लग्न असल्यामुळे तो आज नाहीये इन ऍक्शन मध्ये, परंतु तोही मॅचचा आनंद घेत असेल. प्रवीण तेजस मैदानामध्ये आले तर आणखी 20 धावा वाढल्या असत्या. तर हर्षद नाईक साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. हर्षद नाईक साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वैजा बैलाचे मालक हर्षद नाईक साहेब यावं. आज आपण ही दमदार स्पर्धा एन्जॉय करतो मित्रांनो, की या स्पर्धेमध्ये आज एपोल सर्व ताकदवर संघ पाहत आहे आणि नक्कीच सर्व संघांना भरीव कामगिरी, परंतु शेवटच्या क्षणात टॉप 5 मध्ये कुठला संघ जाईल याच्याकडे आमच्या प्रेक्षकांच्या नजर अजूनही रोशन मला वाटतं वाजलेत आतापर्यंत 11:30, तरी चहूबाजूने प्रेक्षकांची अल्लड गर्दी तुम्ही इथे पाहताय. तर एकनाथजी खारकर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचे योगदान लावले, त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. रोशन. धन्यवाद. अब तक 56 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आता मोरबी टीमला करायचा आणि स्टार्ट कसा मिळेल ओमकार विकी या दोन्ही खेळाडूंकडून मोठी अपेक्षा राहील का तर मोरबी टीमला. खरं सध्याच्या घडीला हे 2 खेळाडू भरपूर फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग ही त्यांच्या माध्यमातून होताना नेहमी पाहिली. मोरबी संघाचे मेंटॉर मॉन्टी पाटील, बबल्याबाई, रोशन ठाकूर, टेंबिवली संघाचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं. आदित्य पाटील पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर झालेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि बरोबर 20 मध्ये एक लॉंग ऑफला फिल्डर उभा केलाय स्वतः आर्यन नाईक. त्याचवेळेला आपण पाहता मिड विकेट मध्ये एक फिल्डर उभा आहे. मिड ऑन मिड ऑफ अशी फिल्डिंगची व्यूहरचना. पहिला फुल टॉस स्लॅश केला, दिशा दिली आणि बॉल निघाला त्या ठिकाणी थर्डमॅन आणि गलीच्या मधून खरा बॉल, त्याचा फायदा मात्र घेतला. वेलकम बाउंड्री 4 चौकार पाहायला मिळाला. यस बॅटिंग टीम रिव्ह्यू आला, चेक केलं जाईल त्या ठिकाणी. हाईट फॅक्टरसाठी 3ऱ्या पंचाची मागणी घेतली. चला आपण टीव्ही अंपायरकडे जाऊया.
थोडासा तांत्रिक व्यत्यय. हाफ ट्रॅकर बॉल शफल झाले होते. कमालीचे एफर्ट्स, क्या बात आहे. तेजस मात्रे याच फिल्डिंगच्या जोरावरती प्रवीण ते दुबईमध्ये गेले, तिथे सामना देखील खेळले या फिल्डिंग मुळे. आणि काय कमालीचा एफर्ट्स, आणि खरं तर उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक आणि बरोबर पॉइंट गलीमध्ये नेहमी असतात आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहिली. बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये बघा पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पडले खाली, सपोर्ट घेतला एका हाताचा, परंतु बॉल थांबवला, रन त्याने वाचवल्या. या फार महत्वाच्या आहेत, कारण वेगवान फटका होता, गतिमान फटका होता. आणि जर का तेजस मात्रेंना बीट केला असता तर नक्कीच बॉल सीमारेषा पलीकडे गेला असता. 14 आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 15 माप्यासह एक सिंगल देखील ऍड झाली शेवटच्या बॉलवरती. 15 रन ऑन स्कोर कार्ड. अजून 41 बनवावे लागतील संघाच्या विजयासाठी टीम मोरबीला. आणि ही जोडी जर का जास्त काळ उभी राहिली विकेटवरती तर मात्र धाबा देखील कमी पडतील. एवढी मोठी क्षमता ओमकार आणि विक्की या दोन्ही खेळाडूंमध्ये. धाबांचा पाठलाग करताना ओमकार कडून येणारे फटके हे फार निर्णायक राहतील या मॅच मध्ये. 15 धाबा आल्या. तेजस मात्रेने कमालीचे एफर्ट्स लावले. चला थोडी घाई करा. ए पोल आणि कतर टेन्शन थोडं आपण पाहिला. काही संघ उशिरा आले आणि यानंतर आपण स्पर्धा सुरळीत चालू ठेवली. सेकंड फेरी मधला हा पहिला सामना मोरबी विपक्ष बामणडोंगरी. इनसाइड आउट, एकसा कबर डीप मध्ये फटका. फिल्डर आहेत खरं तर आदित्य. अगदी योग्य निर्णय त्याने बॉलला थांबवण्याचा घेतला, कारण झेलसाठी पुढे आले असते तर कदाचित त्यांच्या डोक्यावरून बॉल निघाला असता. तर प्रसंग अवधान त्याने दाखवलं. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला, बॉलला थांबवण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अतिशय योग्य होता. सिंगल रन मिळाली या बॉलवरती. धावसंख्येमध्ये बदल, तब्बल 16 धाबा, बिनबाद 16 अशी धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड वरती. माजी खासदार व आमदार दोस्ती चषक 2025 उल्वे चे हे भव्य दिव्य पर्व भारतीय जनता पार्टी यांच्या खरं माध्यमातून उल्वानोड या स्पर्धेचं आपण आयोजन नियोजन पाहताय. फार एंड कडून पुन्हा एकदा ओमकार नाईक. पिकअप शॉट स्क्वेअर लेग मध्ये आदित्य आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वाकेड एरियामध्ये बॉल पडला. एका क्षणाला असं वाटला बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, परंतु त्या ठिकाणी बघा तेजस बॅकअपसाठी आले पुन्हा एकदा. तर नशीब आले अशी चर्चा होते. 12 खेळाडू देखील सांगतात तेजस मात्र नसतं तर आणखीन एक रन ऍड झाली असती. बॅकअपसाठी आले. त्या ठिकाणी थ्रो ओव्हर थ्रो झाला होता आदित्यकडून आणि त्याचबरोबर बॅकअप काही कमालीचा दिला. सिंगल आणि थांबवलाय. 2 धाबा आल्या. 3 आल्या मापासह या बॉलवरती करता 3 धाबा आल्या आणि धावसंख्येमध्ये बदल. एकूण धाबा 19. 56 धाबांचा पाठलाग करायचा. टीम मॅनेजमेंट हा सर्वात महत्वाचा विषय, कारण संघाला तुम्हाला बॅलन्स बनवायचा आणि त्याच वेळेला परिस्थितीला कशा पद्धतीने हँडल करायचं हे कॅप्टन तेजस मात्रे यांच्याकडून शिकावं. प्रत्येक वेळा त्यांची कॅप्टन म्हणून भूमिका चांगली राहिली आणि यशस्वी संघ नायक म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. काल परवा आपण पहिला खतर ठाणे भिवंडी बदलापूर पोलमध्ये, ठाणे रायगड बदलापूर पोलमध्ये रतनबुवा स्पर्धेमध्ये रनर पाहिला हा संघ. गतिमान फटका परंतु मिसटायमिंग. संदेश डाऊन बॉल, झेलची शक्यता आणि इथे बिग विकेट डाऊन. मोठा धक्का असेल टीम मोरबीला. ओमकार पाटील चा गोल्डन विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या बामणडोंगरी संघाला. सेफ हँड आपण पाहता कदर सँडी यांच्या हातामध्ये बॉल विसावला. कशाही प्रकारे चूक न करता झेल टिपला आणि खेळाडू बाजूला ओमकार पाटील. पहिला धक्का बॅटिंग करताना मोरबी संघाला बसला. मिसटायमिंग स्ट्रोक होता. कव्हर्सला क्लिअर करायचा होता, इनफिल्डच्या वरून मारायचा होता. मग तू खरं तर एलिव्हेशन कमी मिळालं, टायमिंग चुकलं आणि त्याच वेळेला आपण पाहिलं हा विकेट फिल्डिंग करताना बामणडोंगरी संघाला मिळाला. पहिला खेळाडू बाजूला 19 धावसंख्येवर येणारे 15 बॉल आणि विजयासाठी तब्बल 37 धावांचं समीकरण. 15-37 200च्या वर हा कत रिक्वायर्ड 100 पर बॉल मागे. रिक्वायर्ड 100 आपण जर पाहिला तर पर ओव्हरचा पाहिला तर 14.80, कारण करंट रेट आपण जर पाहिला 12.67. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केला. पहिल्या 3 बॉलमध्ये 1 विकेट ओमकारचा मिळाला आणि त्यानंतर सर्वेश ठाकूर. चर्चा केली प्रवीण खरं तर चिंचपाड्याच्या मैदानात खरं तर पहिल्यांदाच त्याने डेब्यू केला आणि पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी साकारले आणि त्या सामन्याचे साक्षीदार आम्ही देखील होतो. खरं तर ते मैदान सध्या ते विमानतळ बनलं. स्वर्गीय दिबा पाटील इंटरनॅशनल नवी मुंबई विमानतळ, त्याच मैदानावरती सर्वेशने मात्र सुरुवात केली.
आणि चमकदार कामगिरी त्याने साकारली होती. संकेत त्या टीमला लीड करत होता. त्याच्या नेतृत्वामध्ये या खेळाडूने चमकदार कामगिरी केली होती. तशीच कामगिरी आता या सामन्यामध्ये करावी लागेल, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. जेव्हा एखाद्या मोठ्या संघासमोर तुम्ही जितकी चांगली कामगिरी कराल तितके तुम्ही चर्चेमध्ये याल, तेवढी तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. त्यामुळे या मॅच मध्ये चांगली कामगिरी होईल का? पुन्हा एकदा वन्स अगेन थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. अजूनही 14 मध्ये 36 हे समीकरण आहे. मागच्या सामन्यामध्ये तकदीर पाटील, संदेश पाटील या दोन भावांनी चांगली कामगिरी केली. तकदीरने वैयक्तिक आपल्या संघासाठी 34 धावा केल्या 12 मध्ये आणि त्याचवेळेला 3 मध्ये 8 धावांचं करतो चांगलं योगदान. संदेश पाटीलने आपल्या टीमला दिले. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. सर्वेश ठाकूर स्ट्राईक एंडवरती अगदी लो फुल टॉस पाहायला मिळाला. हा बॉल गतिमान चेंडू होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये. मोठा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. फक्त सिंगल आणि सिंगल डबल आता कोणत्याही प्रकारचा दबाव बामणडोंगरी संघावरती येणार नाहीये, कारण बामणडोंगरी संघाचा बॉलिंग युनिट, बॉलिंग अटॅक प्रचंड मजबूत आहे. आज चोप्रा आर्चर जीत टीम मध्ये नाही आहेत, तर देखील या टीमकडे भरपूर ऑप्शन्स आहेत बॉलिंगसाठी. पांडवास देखील टीम मध्ये नाही. कल्पेश एक षटक असेल. निखिल कोच सारखा एक चांगला गोलंदाज त्यालाही आपण पाहताय या टीम मध्ये खेळत असताना. भरपूर त्यांच्याकडे खरं ऑप्शन्स आहेत. क्रिश मात्रे जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला, नशिबाची साथ, बॅटची कडा घेत मात्र बॉल निघाला बॅकवर्ड क्षेत्राकडे, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा पार. हा इथे मात्र आला हा नशिबाचा चौकार. 4 धाबा आणि या 4 रनने पुन्हा एकदा बघा रिपेड एलिकास थोडासा बाहेर काढला. बॉल शफल झाले होते. बॅटची वरची कडा घेतली. कोणत्याही प्रकारची संधी त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राला नव्हती आणि आउटफील्डचा फायदा मात्र मुरबी संघाला झाला, विकीला झाला. 4 धाबा शशी मेहर यांनी घोषित केल्या. चौकार. 12 मध्ये त्या विजयासाठी 31. मॅच ऑन आहे. सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत विकी हा मैदानामध्ये उभा असेल तोपर्यंत सामन्याचे चित्र बदलू शकतं, एवढी क्षमता त्याच्याकडे. त्याचवेळेला आपण पाहिला सर्वेश ठाकूर, तो देखील एक इन्फॉर्म खेळाडू. आज शुभम टीम मध्ये नाहीये. शुभम ठाकूर सिक्सर किंग म्हणून ज्याला संबोधलं जातं, कारण त्याचे फटके आपण पाहिले. वाईड यॉर्करला तो कव्हर्सला चांगला षटकार मारतो, लांब लचक, परंतु आज तो टीम मध्ये नाहीये. बऱ्याच खेळाडूंची अनुपस्थिती या टीम मध्ये आहे दोन्ही संघांमध्ये, कारण सतत क्रिकेट इतकं क्रिकेटचं प्रमाण वाढलंय त्यामुळे काही गोष्टींना ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. नोकरी असेल, व्यवसाय असेल आणि त्याच वेळेला आता घरगुती काही इव्हेंट, लग्न सराई सुरू झाली, त्यामुळे बऱ्याच खेळाडूंना त्याही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. आणि या सर्व गोष्टींची ऍडजस्टमेंट करत आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव मोठं कसं होईल यासाठी नेहमी हे खेळाडू संघर्ष करत असतात प्रत्येक स्पर्धांमध्ये. आणि आज निमित्त आहे माजी खासदार, आमदार व दोस्ती चषक 2025 उल्वे ची भव्य दिवस स्पर्धा. उल्वानोड भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचं विशेष योगदान या स्पर्धेत राहिलं. चला घाई करा. कल्पेश ठाकूर आले त्या षटकामध्ये आणि समोर असेल सर्वेश ठाकूर. 2 ठाकूर दोघांमध्ये हे बॅटल. कल्पेश ठाकूर बामणडोंगरी संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ज्याला संबोधलं जातं तो खेळाडू. त्यांच्या बरोबरीने मुरबी संघाचा अपकमिंग यंगस्टर सर्वेश ठाकूर. पहिला बॉल लोअर फुल टॉस, त्या ठिकाणी सँडीला बीट केलं. बॉल कव्हर्स मधून निघाला मागे आणि सेकंडचा कॉल. 2 धावा येताना पाहायला मिळाला. थोडीशी दुखापत झाली का बोटानं. संदेश गोंधळे हा खेळाडू पहिल्या बाईकसाठी भरपूर त्याने संघर्ष केला आणि त्यानंतर पहिली बाईक जिंकल्यानंतर सलग आतापर्यंत त्याच्या वाट्याला 5 बाईक पाहायला मिळाल्या. ही दमदार कामगिरी या खेळाडूने मात्र यंदाच्या अंगामध्ये करून दाखवली. 5 बाईक त्याच्या वाट्याला आल्या. धावसंख्या आपण जर पाहिले 11, 29 आणि 6वी बाईक त्याला लकी ड्रॉच्या स्वरूपात मिळाली होती. नशीब चांगले, संदेश चांगली फलंदाजी देखील त्यांनी केली. आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावरती या खेळाडूने मात्र मोठं यश मिळवलं आपल्या सहकर्तर नावावरती. बॉलला सोडला, लेफ्ट केला, वाईड बॉलचा इशारा, बाहेर टाकला. बॉल भरपूर बाहेर काढला, त्यामुळे पंचांनी इथे बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. समीकरण आपण जर पाहिलं 11-28 या मॅच मध्ये हे समीकरण आलं. शाळेत जीवनामध्ये आपण समीकरण अनेक सोडवली, पण मैदानामध्ये अशी समीकरण सोडण्यासाठी तुम्हाला मात्र प्रचंड घाम गाळावा लागतो. टो क्रशिंग यॉर्कर आणि लेग लांचा प्रयत्न होता. पायाचा वेध घेणारा हा बॉल, पंचांचा बोट अवकाशाकडे. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. सर्वेश ठाकूर बॅक टू द डगआउट. चला रिले स्प्रे घेऊन चला मैदानामध्ये. फर्स्ट एड किट घेऊन 12वा खेळाडू सलमान तुम्ही चला मैदानामध्ये.
पुन्हा बघा बरोबर लाईन मध्ये होते, आतमध्ये आले होते आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. टोक्रशिंग यॉर्कर आणि हे खरं तर आई एकविरा इव्हेंटचा चॅनल आपण पाहतो, त्याच्यात एक उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आता आपण पाहिली तर येणारे बॉल असेल त्या ठिकाणी 10 आणि विजयासाठी 28. 10 बॉल मध्ये 28 चं समीकरण या मॅच मध्ये आहे. चला नेक्स्ट मॅच साठी देखील दोन्ही संघ राहूया. पुढचा सामना देखील तितकाच उत्कंठावर्धक राहील. कारभाव भिवंडी परिसरातला संघ टेंभुर्णी देखील तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये कामोटे संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. बरेच संघ कासार वडवली या संघाचा खेळ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. 10 बॉल मध्ये 28. सामना संपलेला नाहीये, अजूनही मॅच ऑन आहे. शेवटपर्यंत या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या खरं तर बंटीला आणि विकी पाटीलला तर एका बाजूला एक निर्णायक षटक. आता कल्पेशला विकेट मिळाला आणि कल्पेश आपल्या लय मध्ये आला की मात्र आणखीन थोडासा तो घातक होतो. त्याच्याकडे असणारे व्हेरिएशन हे आपण नेहमी पाहिलं. समोर बंटी फुलटॉस बॉल, प्रॉपर कनेक्शन नाहीये, डबल शॉट लागला. आय थिंक आतली कडा घेत बॉल विकेट मध्ये बाउन्स झाला आणि त्याच वेळेला आपण पाहिला बॅटचा स्विंग खाली येताना पुन्हा एकदा बॅटच्या मागे देखील बॉल लागलाय. एक रन मात्र इथे मिळाली. 9 मध्ये 27 धावा. समीकरण आता अवघड होत चाललं. प्रत्येक चेंडू मागे 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करायचं. 9 बॉल 27. या 2 बॉल मध्ये किमान 2 मोठे फटके हवेत बॅटिंग करत असताना मोरबी टीमला. जर 2 मोठे फटके आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल. शेवटच्या ओव्हरमध्ये सामना बॅलन्स राहील. आणि जर का इथे 3 बॉल मध्ये एखादा आणखीन विकेट मिळाला किंवा डॉट बॉल फेकले कल्पेशने तर माझा दबाव पूर्णपणे मोरबी संघावरती राहील. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. यावेळेला वेगवान बॉल टाकला, लेन बॉल टाकत असताना कल्पेशला पाहिलं आपण. अजून एक निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहिला आपण. 8 बॉल आणि विजयासाठी आता 27 धावांचं समीकरण. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. तुम्हाला प्रयत्न या सामन्यामध्ये करावे लागतील. विजयासाठी तुम्हाला प्रचंड घाम गावा लागेल. गुडघा टेकला, फॉलिंग स्वीप क्रिसच्या हातामध्ये चालला. सेफ हँड. फटका चांगला होता, एलिव्हेशन कमी मिळालं, पॅरल स्ट्रोक होता आणि त्याच वेळेला आपण पाहतो विकेट मिळाला विकी पाटीलचा. आता पूर्णपणे दबाव मोरबी संघावरती. सलामीवीर ओमकार, सर्वेश, विकी हे 3 खेळाडू बाद झालेले आहेत आणि आता मॅच आपण पाहिली तर 7 मध्ये 27. 7-27. नवीन फलंदाज परेश ठाकूर मैदानाकडे चाललेले आहेत. 7 बॉल 27. 2 ठाकूर, बंटी ठाकूर, परेश ठाकूर या सामन्यामध्ये कमबॅक करून देतील का. आणि त्याच वेळेला गोलंदाज कल्पेश ठाकूर. एकाच फ्रेम मध्ये 3 ठाकूर. परंतु इथे चर्चा होते एकत्र कल्पेश ठाकूर या खेळाडूची. कतर बामणडोंगरी संघ आपण जर पाहिला तर नक्कीच नेव्हर गिव्ह अप, हार मानायची नाहीये. दापोली नाईट्स खरं ती स्पर्धा आम्ही पाहिली जेव्हा भिंगारी संघासोबत हा संघ खेळला होता. त्यावेळेला ते कमबॅक हे खरं तर ऑब्व्हियसपणे राहिलं होतं बामणडोंगरी संघाचं. आणि एकाच ओव्हरमध्ये 5 क्रिशने पूर्ण केला होता. 5 विकेट त्याने घेतल्या होत्या. आणि आर्यन नाईकचा चेहरा यावेळेला सफल झाले आणि इथे मात्र बॉलला ऑन साइडला खेचून मारलाय. स्लॉग इट, प्रॉपर कनेक्शन. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, सांगतो मैदानामध्ये परेश. 6 धावा आल्या या फटक्यावरती आणि आता समीकरण म्हणलंय 6 मध्ये 21. चांगलं टायमिंग. खरं तर पॉपिंग क्रीजचा खोलीचा वापर केला. अगदी मागे आले होते स्टम्प्सला आणि त्यानंतर बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि बॉलला खेचून मारला. परंतु आदित्यने प्रयत्न केले होते. त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 6 धावा आल्या. 6 बॉल मध्ये आता 21 धावा. चला घाई करा, फिल्डिंग लावून घ्या बामणडोंगरी टीम. 6 मध्ये 21 क्रिशकडे जातील या षटकामध्ये की नाही हे पाहावं लागेल. आणि आय थिंक क्रिशच्या हातामध्ये चेंडू दिला. मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर राहिला होता क्रिश. त्याच्यामध्ये विश्वास दाखवला या षटकामध्ये. क्रिश मात्र यंदाचा पावसाळी रबर बॉल क्रिकेट त्यांनी गाजवलं. कारण त्याच्याकडे असणारी गती, त्याचा फायदा रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये बामणडोंगरी संघाला झाला. आणि तेजस मात्र खरं याच गोष्टीसाठी ओळखला जातो. कोणत्या परिस्थितीला कोणत्या खेळाडूवरती विश्वास दाखवायचा किंवा एखाद्या खेळाडूचा वापर कशा पद्धतीने करायचा हे त्यांना जास्त ठाऊक आहे. त्यामुळे या षटकामध्ये क्रिश मात्र यांच्यावर त्यांनी विश्वास दाखवला. 6 मध्ये 21 त्यांना वाचवायचं. तर एका बाजूला बंटी ठाकूर आणि परेश ठाकूर या दोघांना मात्र आक्रमक व्हावं लागेल. धावांचा पाठलाग करताना किमान 3 मोठे फटके खेळावे लागतील मोरबी संघाला आपल्या संघाच्या विजयासाठी. पहिला बॉल राऊंड द विकेट. वेगावरती स्वार झाले.
राऊंड द विकेट आले, अँगल बनवला, फुलर लाईन बॉलच्या पिचिंग पद्धत पोचलेला नाहीये, त्यामुळे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. 5-21. क्रिश मात्रेने मागच्या खरतर मॅच मध्ये 3 विकेट घेत 1 रन खर्च केले दुसऱ्या ओव्हर मध्ये. तो क्रिश बॉलिंग मार्क वरती आला. आतली कडा घेतली, बॉल शॉट फायनलला चला ओमकार नाईकच्या दिशेने. 1च रन असलेला बॉल वरती. तर 4 मध्ये तब्बल 20 धावा. सामना थोडासा आता अवघड होत चाललाय. मी मगाशी प्रेडिक्ट केलं होतं किमान 3 षटकार तुम्हाला आता या ओव्हर मध्ये मारावे लागतील आणि हा सामना जिंकायचा असेल तर हे मोठे फरक घ्यावेच लागतील. तेजस मात्रे यांनी झेल टिपला तर प्रीतम भोईर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. फुल टॉस आहे, मोठा फटका त्या ठिकाणी कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. याही वेळेला आपण पाहता सिंगलला प्राधान्य दिलं, त्यामुळे आता पूर्णपणे या सामन्यावरती मजबूत पकड. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय झाला. अंपायर कॉल चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर अंपायर देखील आमच्या वॉर रूम मध्ये आहेत. लगेच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. हाईट फॅक्टर आणि या कंडिशनला अगदी योग्य कॉल होता पंचांचा, कारण इथे जर का एखादा एक्स्ट्रा बॉल मिळाला बॅटिंग टीमला तर नक्की त्याचा फायदा मोरबी टीमला होईल आणि जर का लिगल असेल तर त्याचा फायदा बामण डोंगरी संघाला डेफिनेटली होईल. प्रीतम भोईर यांच्या वतीने बबलू तेजस मात्र तुम्हाला झेलसाठी 500 रुपये पारितोषिक आलं. फेअर डिलिव्हरी. त्यामध्ये 3 मध्ये 19 धावा. सलग 3 षटकार मारले तरी इथे विजयश्री बामण डोंगरी संघाच्या वाट्यावर राहील, कारण कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. हाफ ट्रॅकर बॉल आणि याही वेळेला आपण पहिला हुकचा प्रयत्न होता, पण तो गती जास्त होती. कारण नेहमी आम्ही सांगत असतो ओपन ग्राउंडला जर तुम्हाला शॉर्ट ऑफ लाईन बॉल टाकायचा असेल तर तुम्हाला गतीचा वापर करावा लागेल. गती आणि मती या दोन्ही गोष्टींचा वापर करावा लागेल. यावेळेला डॉट बॉल पाहिला आपण. वन्स अगेन लाऊड अपील झाली होती. लेग बिफोर द विकेट साठी खेळाडू बाद झाला. क्रिशच्या खात्यामध्ये आणखीन 1 विकेट. बघा हा सामना संपेल, आता शेवटचा बॉल पेंडिंग आहे. सामना संपला की लगेच पुढचा संघ ज्याने फिल्डिंग स्वीकारली त्याने लगेच तात्काळ मैदानामध्ये उतरायचा. ही सूचना मात्र आता आयोजकांच्या वतीने आली. लेग बिफोर द विकेट LBWच्या स्वरूपात खेळाडू बाद. शेवटचा बॉल फक्त आणि फक्त त्या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. बामण डोंगरी आणि मोरबी या 2 संघांमध्ये भरपूर सामने झाले, ज्यामध्ये 90% पर्सेंटेज आपण जर पाहिलं बामण डोंगरी जिंकला. हा देखील एक वेगळा इतिहास यंदाच्या अंगामध्ये पाहिला, कारण बामण डोंगरीकडे असणारा चांगला बॉलिंग अटॅक आणि त्याच वेळेला ज्या चुका केल्या मागच्या खरतर इनिंग मध्ये तकदीरने केलेली बॅटिंग. यस, एंड इज वेल. हा सामना जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय, तो म्हणजे बामण डोंगरी संघ. हार्डलक टीम मोरबी, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, अगदी वेळेवरती पोहोचला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपला आभार. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. खारबाव आणि एका बाजूला असेल खरतर संघ कामोटे संघ. चला पहिल्या फेरीमधला 3रा सामना आणि सामनावीर या सामन्याचा तकदीर पाटील, ज्याने 12 मध्ये केल्या तब्बल 34, 4 षटकार 1 चौकार त्याच्या इनिंग मध्ये पाहिला. तो रणमशिराव बामण डोंगरी संघाची तकदीर पाटील या सामन्याचा हिरो. चला कामोटे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या आणि पहिली जोडी मैदानाकडे लगेच पाठवा. अभिनंदन बामण डोंगरी. तेजस मात्रे यांची सेना आपण पाहता स्क्रीनवरती. सलग 2 सामने जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत.